नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या स्टडी गुरुकुल अँड प्ले या चॅनलवरती। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे एकाच वर्षात एकाच वारी येणारे महत्त्वाचे दिनविशेष। त्यामध्ये ट्रिक होती आपली का, म, ना, रा, शा, जे की हे सर्व महत्त्वाचे दिनविशेष एकाच वारी येतात। का म्हणजे कामगार दिन, म म्हणजे महाराष्ट्र दिन, त्यानंतर ना म्हणजेच नाताळ, रा म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन आणि शा म्हणजेच काय लाल बहादूर शास्त्री जयंती। परंतु आज आपली ट्रिक आहे ट्रिक नंबर 2। त्यामध्ये बघा एकाच वर्षात एकाच वारी येणारे महत्त्वाचे दिनविशेष आहेत। त्यासाठी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे श्री स्वा बा टी। श्री म्हणजेच काय शिक्षक दिन 5 सप्टेंबर, स्वा म्हणजेच काय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, बा म्हणजेच काय बालदिन 14 नोव्हेंबर, टी म्हणजेच काय टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट। हे सर्व महत्त्वाचे दिनविशेष एकाच वर्षात एकाच वारी येतात। जसं की टिळक पुण्यतिथी रविवारी असेल तर बालदिन, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन हे वार देखील रविवारीच असतात। त्यानंतर बघा आता या दोघांमध्ये आपल्याला फरक पाहायचा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे का, म, ना, रा, शा म्हणजे हे का, म, ना, रा, शा जे वार दिलेले असतात त्याच्या पुढचा वार म्हणजेच काय श्री स्वा बा टी। बघा आता का, म, ना, रा, शा। आता जाणून घ्या दोघांमध्ये काय फरक आहे। का, म, ना, रा, शा हे सगळे सख्खे भाऊ आहेत असं समजायचं। हे सगळे एकाच वारी येतात। तसंच श्री स्वा बा टी हे सुद्धा सख्खे भाऊ आहेत, हे सुद्धा एकाच वारी येतात। मग या दोघांमध्ये काय फरक आहे जाणून घ्या। बघा का, म, ना, रा, शा याच्या पुढील वार जो असतो तोच श्री स्वा बा टी म्हणजे या दिनविशेषांचा वार असतो। आता उदाहरणार्थ आपल्याला दिलं महाराष्ट्र दिन रविवारी आहे तर बालदिन केव्हा, मग महाराष्ट्र दिन रविवारी असेल तर बालदिन सोमवारी येईल। म्हणजे का, म, ना, रा, शाच्या पुढचा वार म्हणजेच श्री स्वा बा टी। मग हिंट कशी लक्षात ठेवायची बघा का, म, ना, रा, शा हे भाऊ आहेत परंतु हे मोठे भाऊ आहेत। मग मोठ्यांचा जन्म अगोदर येतो त्यामुळे हे अगोदर जन्मलेले आहेत आणि हे श्री स्वा बा टी हे त्याच्या दुसऱ्या दिवशी जन्मलेले आहेत। म्हणून लक्षात ठेवायचं की का, म, ना, राच्या नंतरचा वार म्हणजे श्री स्वा बा टी आणि श्री स्वा बा टीच्या अगोदरचा वार म्हणजेच का, म, ना, रा, शा। पुन्हा एक उदाहरण पाहूया आपण। जर आपल्याला दिलं स्वातंत्र्य दिन मंगळवारी असेल तर नाताळ केव्हा येईल, मग स्वातंत्र्य दिन मंगळवारी असेल तर नाताळ सोमवारी असेल। जर तुम्हाला ही माझी ट्रिक आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच पुढील एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।